शिक्षण सेवामध्ये आपलं स्वागत आहे। मुदखेड येथे हंबरडा मोर्चासाठी शिवसेनेची भव्य तयारी। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 11 ऑक्टोबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे होणाऱ्या हंबरडा मोर्चाच्या नियोजनासाठी भोकर विधानसभा मतदारसंघाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली व तसेच तहसील कार्यालयात निवेदनही देण्यात आले। या संघटनात्मक बदलामध्ये संभाजी पाटील गाडे दरेगावकर यांची युवा सेना विधानसभा प्रमुखपदी निवड करण्यात आली व तसेच 2 गावचे माजी सरपंच यांनी शिवसेनेत प्रवेश केला। या बैठकीस नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात जिल्हा प्रमुख ज्योतिबा दादा खराट, जिल्हा प्रमुख बबनराव बारसे, महानगर प्रमुख प्रकाश मारावार, जिल्हा प्रमुख माणिकराव लोमटे तसेच जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांचा समावेश होता। तसेच तालुका प्रमुख पिंटू पाटील वासरीकर, संतोष आलेवाड, बालाजी सावंत, तालुका संघटक महादेवराव पावडे, शेतकरी सेना प्रकरणे सर्कल प्रमुख विजय देशमुख, आनंदराव नागरे, शहर प्रमुख अविनाश जमकडे, साहेबराव चव्हाण आदी मान्यवरांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी भोकर मतदारसंघातून मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी संभाजीनगर मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले। या बैठकीमुळे भोकर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। हंबरडा मोर्चासाठी जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे। मुदखेडहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। मराठवाड्यातील शेतकरी अत्यंत चिंताग्रस्त आहे। अतिवृष्टीने पिकं वाहून गेलेले आहेत। पाऊस एवढा पडलाय की पिकासोबत जमीनही खरडून गेलेली आहे। काय करावं हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। शासन शेतकऱ्यांना मदत करायला तयार नाही आणि म्हणून दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी घोषणा केली की मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी शिवसेना मोठं आंदोलन उभं राहील। त्याचाच एक भाग म्हणून 6, 7, 8 तारखेला आम्ही मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गाव बैठका घेतल्या, ग्रामसभेचे ठराव घेतले आणि आज सकाळी मराठवाड्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावरती आम्ही धरणे आंदोलन आणि ढोल बजाव आंदोलन केलं। आमची मागणी आहे की शेतकऱ्याला सरसगट हेक्टरी 50,000 रुपये मिळाले पाहिजेत। आजपर्यंत शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती जे कर्ज आहे ते संपूर्ण शेतकऱ्याचं कर्ज माफ या शासनाने केलं पाहिजे आणि शेतकऱ्याला पीक विमा योजनेच्या ज्या अटी आहेत त्या कोणत्याही अटी शर्ती न लादता त्या पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याला मिळाले पाहिजे। पण हे सरकार उदासीन आहे। ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाली, त्याचं पॅकेज जाहीर केलं, आजही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत। काल फडणवीस सरकारनं 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, पण ते पैसे शेतकऱ्याच्या खात्यात येतील की नाही याची साशंकता आहे आणि म्हणून वेगवेगळे निकष लावता, वेगवेगळ्या अटी शर्ती घालता आणि शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करता, पण ते पॅकेज फसवं पॅकेज आहे। म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना किती फसवण्याचा प्रयत्न केला तरी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलनाचा वणवा पेटलेला आहे। गावागावामध्ये वणवा पेटलेला आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टरी 50,000 मिळत नाही, शेतकऱ्याला पूर्ण कर्जमुक्त तुम्ही करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील। 11 तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांचा विराट हंबरडा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि त्याचं नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे स्वतः करतायत। त्या आंदोलनातून जर काही सरकार जाग्यावर आलं नाही, शासनानं जर शेतकऱ्याला मदत म्हणजे प्रत्यक्षात खात्यात पैसे जमा झाले नाहीत, तर हे आंदोलन अजून तीव्र स्वरूप धारण करेल आणि सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही। हा इशारा आम्ही शिवसेनेच्या वतीनं या फडणवीस सरकारला देत आहोत। या आंदोलनामध्ये संभाजीनगर या ठिकाणी शिवसैनिक व शेतकरी मी मागितल्याप्रमाणे 11 तारखेला शेतकरी आणि पदाधिकारी यांचं विराट रूप तुम्हाला पाहायला मिळेल। आज मुदखेड तहसील येथे धरणे आंदोलन व
तीव्र निषेध आंदोलन हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या सूचनेनुसार झालेलं आहे आणि येणाऱ्या 11 तारखेला मराठवाड्याचा हंबरडा मोर्चा शिवसेना पक्षप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे। त्या निमित्तानं शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात साहेब यांची आता काही वेळातच बैठक होणार आहे आमच्या रेस्ट हाऊस येथे आणि शिवसेनेची मागणी 5 मागण्या आहेत मुख्य या आमच्या आंदोलनाचा मुख्य मागण्या म्हणजे 5 आहेत। त्याच्यात शेतकऱ्यांना फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे कर्जमाफी झाली पाहिजे। एवढा शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। शेतकऱ्यांचे बॅकवॉटरनं आमच्या इथं जमीन गेलेली आहे आणि 50,000 रुपये हेक्टरी अनुदान देणे, तुटपुंजी मदत काल एवढा आक्रोश झाल्याच्या नंतर त्याच्यात काय 10,000ची भरीव म्हणजे मदत केलेली आहे, परंतु ही मदत आम्हाला पुरेशी नाही। येणाऱ्या काळात आमचा आंदोलन लढा हे चालूच राहणार आहे आणि हे चालू असलेल्या आंदोलनाला आज आम्ही याच्यामार्फत निवेदन देऊन तहसीलदारांना कळविलेलं आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल। नमस्कार, आज आम्ही सर्व शिवसैनिक मिळून मुदखेड तहसील येथे नायब तहसीलदार जगताप साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। तर या सरकारच्या विरोधामध्ये आमचा जे संभाजीनगर येथे 11 तारखेला मोर्चा आहे, त्या मोर्चा निमित्त आम्ही आज मुदखेड रेस्ट हाऊस येथे आमची बैठक लावलेली आहे। तरी आमच्या बैठकीला संपर्क प्रमुख बबनराव थोरात साहेब व शिवसेना जिल्हा प्रमुख बबनराव बारसे साहेब हे येणार आहेत। तरी आम्ही आता जगताप साहेब यांना निवेदन दिलं आहे, आमच्या हे जे सरसकट कर्जमाफी जे सरकारनं जे आम्हाला आश्वासन दिलं होतं निवडणुकीच्या वेळेस, ते आश्वासन पूर्ण केलेलं नाही आणि जोपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत शिवसेनेचा हा लढा कायम राहील। आणि आम्ही सर्व शिवसैनिक आज 11 तारखेला संभाजीनगर येथे मोर्चा करणार आहोत आणि जर हे मोर्चा काढून जरी तुम्ही कर्जमाफी नाही केली तर आम्ही रस्त्यावर उतरू, जाळपोळ करेल शिवसैनिक किंवा काय करेल याचा अंत लागणार। या सरकारनं या शेतकऱ्याचा अंत न पाहता लवकरात लवकर शेतकरी कर्जमाफी द्यावी व जी कालची हे तुटपुंजी मदत दिलेली आहे हे सरकारनं काय मनानं दिलेलं नाही। शेतकरी रस्त्यावर उतरले, उद्रेक झाला म्हणून या सरकारने ही तुटपुंजी मदत दिलेली आहे आणि ही मदत शेतकऱ्यांना मान्य नसून शेतकऱ्याची लवकरात लवकर सरसकट कर्जमाफी करावी एवढं बोलतो, थांबतो।